आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होणार का? शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली माहिती. 16 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यात सुमारे 65,000 सरकारी शाळा असून जवळपास 14,000 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20पेक्षा कमी आहे. काही ठिकाणी समूह शाळांची मागणी होत असली तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर बोलत होते. यावेळी सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले, विक्रम काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता देण्यात आली असून त्यानुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतही मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या तरतुदीशी ही प्रक्रिया सुसंगत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे योग्य त्या ठिकाणी समायोजन करण्यात येईल आणि कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, असे पंकज भोयर यांनी सांगितले. दुर्गम व डोंगराळ भागातील शाळांसाठी संच मान्यतेमध्ये आवश्यक शिथिलता. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्याला रोज दैनंदिन मिळत राहतील. देण्याचा विचार केला जात आहे. तसेच यावर्षी संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा आधार 30 सप्टेंबर ऐवजी 20 ऑक्टोबर 2025 ही तारीख ग्राह्य धरण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांप्रमाणे 20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या खाजगी अनुदानित शाळांनाही किमान एक शिक्षक देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितले. अर्थसंकल्प अधिवेशनात जे शिक्षक आमदार यांनी मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर पंकज भोयर यांनी आपल्या शाळा बंद होणार नाही अशाबाबत तात्काळ खुलासा देण्यात आलेला आहे.